जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील शिकारे वस्ती येथील दत्त मंदिराचे पुजारी हरिभक्त पारायण खुशाबा शिकारे यांचा शिकारे वस्तीवरील दत्त मंदिरात शनिवारी रात्री 8 वाजता धारदार चाकूने वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे। त्यामुळे जामखेडसह खर्डा परिसरातील एकच खळबळ उडाली आहे। जामखेड तालुक्यातील खर्डा जामखेड रोडवरील वाकी फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या बाळेगाव परिसरातील शिकारे वस्तीवर शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शिकारे वस्तीवरील दत्त मंदिराचे पुजारी हरिभक्त खुशाबा शिकारे या पुजाऱ्याचा धारदार चाकूने सर्वांगावर सपासपा वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे। चाकूने झालेल्या वाराने शिकारे महाराजांनी मोठ्याने आरडाओरडा केला, मात्र मारेकरी लगेच अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून मंदिर परिसरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे वस्तीवरील लोकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। त्यानंतर ताबडतोब वस्तीवरील नागरिकांनी त्यांना खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु ते मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या संदर्भात मयत शिकारे यांची पत्नी रेखा शिकारे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधी नियम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर 2 तासातच नूतन पोलीस अधीक्षक इशू शिंदू यांनी घटनास्थळास भेट देऊन पोलीस पथकाच्या मदतीने 2 तासातच शंकर सोपान शिकारे वय 25 या आरोपीस ताब्यात घेतले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्राकडून समजत आहे। रविवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। अधिक तपास जामखेड पोलीस करत आहेत। झालेली आहे, तरी ह्या गोष्टीचा पोलीस यंत्रणेने तपास लावावा। तुम्हाला कसं कळालं आणि पुढं काय कसं थोडंसं नाही तर संध्याकाळच्या टायमिंगला दूध वगैरे काढायचा टायमिंग झालेला होता, त्यावेळेस लोकांचं मग ते पाहिल्यानंतर मी सचिन शिकारे ज्यावेळेस इथं आरडाओरडा झाला त्यावेळेस आम्ही सगळे गावकरी इथं जमा झालो आणि त्यांना आम्ही इथं रक्ताच्या थारोळ्यातून उचलून खर्ड्याला मोटरसायकलवरती घेऊन गेलो। डॉक्टरांनी तिथं न घेतल्यामुळे त्यांना जामखेडला नेण्यात आलं, तिथं त्यांना मृत्यू घोषित करण्यात आली। स्वतः अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब स्वतः त्यांनी मॉनिटरिंग केलं। आमचे 4 पथकं या ठिकाणाला बनवलेत आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि आरोपीचा शोध त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनाप्रमाणेच आरोपी त्या ठिकाणाला आमच्या तांत्रिक मुद्द्यांच्या याच्यावरती आणि श्वान पथकाच्या मदतीनं आरोपी मिळून आला। आरोपी मिळून आल्यानंतर आरोपीनं त्याच्या डाव्या हातावरती मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः वार करून घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला असून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या समवेत पहिले जामखेड ग्रामीण रुग्णालय इथं उपचार करविलेत। त्यानंतर त्याला ससूनला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरला हलवलं, तिथून त्यांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे पुढील उपचारासाठी रवाना केलेलं आहे। याबाबतची पार्श्वभूमी सांगता आरोपी नामे शंकर सोपान शिकारे वय वर्ष 25 हा यातील जो मयत आहे, मयत खुशाबा तुळशीदास शिकारे वय वर्ष 50 हा दत्त मंदिराचा तिथला म्हणजे स्वतःच्या शेतातच त्यांनी दत्त मंदिर बांधलेलं आहे आणि ते दत्त मंदिरामध्ये जो मयत आहे तो प्रत्येक गुरुवारी आणि बाकीच्या दिवशी त्यांच्याकडे काय जे लोक आपल्या अडीअडचणी घेऊन यायचे ते त्यांना ते सांगण्याचं काम करत होतं असं एकंदरीत माहिती समजली। ती समजल्यानंतर या बाबतीमध्ये पूर्ण तपास चालू केला। अज्ञात आरोपी होता, अज्ञात शस्त्राने त्याच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता। तर संपूर्ण शोध घेता घेता माहिती आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचलो। आरोपी साधारणतः घटनास्थळापासून 3-3.5 किलोमीटर अंतरावरती एका जे तळ आहे तळ्याच्या बाजूला आडोशाला तिथं बसला होता। त्याला आम्ही साधारणतः 5:30-5:45च्या दरम्यानमध्ये त्याला आम्ही ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला पहिला तर तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता, त्याला ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणलं। जामखेड येथे आणल्यानंतर त्याला त्याचं नाव विचारता त्यानं त्याचं नाव शंकर सोपान शिकारे वय वर्ष 25 राहणार शिकारे वस्ती बाळगावन असं सांगितलं। या बाबतीमध्ये त्याला विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास चालू आहे। FM स्टार न्यूज साठी प्रतिनिधी फारुख शेख, जामखेड।